जय शिवराय मित्र हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथेच्या घटनांवर एक नवीन पर्व आपल्या चॅनलवर आपण सुरू केलेला आहे आणि त्यामधीलच पहिला व्हिडिओ हा छत्रपतींनी तोरणा विजय हा कशा पद्धतीने मिळवला, तोरणा विजयाने शिवाजी महाराजांनी पहिलं स्वराज्याचं पाऊल कशा पद्धतीने टाकलं ह्या विषयावर आपण बनवलेलं होतं। आणि तो जर व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर वर आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ लगेच पाहू शकता। महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात इतिहास कोरला गेलाय, प्रत्येक खिंडीत प्रत्येक गडावर एक एक गोष्ट दडलेली आहे आणि आज मी त्यातीलच एक थरारक गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे जावली खिंडीच्या विजयाची आणि मोरे घराण्यावर विजयाची। जावलीचा विजय म्हणजे स्वराज्याच्या बंद दाराचं कुलूप फोडणं होतं, कारण हे कुलूप जर फोडलं नसतं तर पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं केलेलं वध आणि स्वराज्याचं पुढचे पावलं ही शक्य झाली नसती। जगन्नाथ सरकार या इतिहासकाराने लिहिले आहे की जावली ही स्वराज्याचा श्वास रोखणारी खिंड होती। छत्रपती शिवाजी महाराजांनी जावली जिंकली आणि स्वराज्याला मोकळा श्वास मिळाला। 1656 साली महाराष्ट्रात परिस्थिती फार बिकट होती। आदिलशहाच्या बिजापूरच्या आदिलशहाच्या जुलमाला लोकही कंटाळली होती। पश्चिम घाटात दाट जंगलांनी वेढलेले प्रचंड मोठे खोरे होते, नाव होते जावली खोरे। इतकं खोल आणि इतकं गुंतागुंतीच आणि जंगलांनी वेढलेलं की माणूस एकदा का आतमध्ये गेला तर त्याला बाहेर येणं प्रचंड अवघड। त्यावेळी जावलीचा कारभार हा मोरे घराण्याकडे होते। मोरे म्हणजे बिजापूरचे विश्वासू घराणे। ह्याच मोरे घराण्याच्या मदतीने आदिलशहा हा कोकण आणि सातारा प्रदेशावर नजर ठेवून असायचा। लोकांना मात्र मोऱ्यांचा जुलूम सहन करावा लागायचा। गावोगावी जाऊन अन्याय करणे, गावोगावी कर वसुली करणे, जबरदस्ती करणे असे अनेक प्रकार मोऱ्यांकडून होत असे। लोकांना असा प्रश्न पडायचा की हे मोरे कधी संपणार आहेत आणि आपण मोकळा श्वास कधी घेणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं की जावली ही ताब्यात घेतलीच पाहिजे, नाहीतर पुढे गड बांधणे, स्वराज्य वाढवणे हे अशक्य होईल। बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की जणू काही छत्रपती शिवाजी महाराजांना उमगलं होतं की जावली जिंकल्याशिवाय स्वराज्याची पावले ही पुढे पडणे अशक्यच आहेत। महाराजांची रणनीती ही साधी होती पण ठाम होती। मोरे घराण्यावर म्हणजे जावलीवर थेट हल्ला करायचा आणि जावली स्वराज्यात घ्यायची। घराण्याचा सरदार होता चंद्रराव मोरे, तो स्वतःला खूप मोठा समजायचा। विजापूरच्या दरबाराचा विश्वास असल्या कारणाने त्याला वाटायचं शिवाजी म्हणजे कोण आहे, पण शिवाजी महाराजांनी ठरवलं होतं की मोऱ्यांचा हा अहंकार मोडून काढायचा। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना गोळा केले आणि त्यामधील शेकडो मावळ्यांनी गावकऱ्यांच्या वेशामध्ये परिवेश केले आणि ते गावामध्ये निघाले। काही मावळ्यांनी, शूरवीर मावळे हे हातामध्ये तलवारी, भाले अनेक शस्त्र घेऊन निघाले। मित्र शस्त्र ही साधी होती परंतु ध्येय हे प्रचंड होते। आज मावळ्यांना म्हणाले की हा लढा फक्त मोऱ्यांविरुद्ध नाही तर अन्यायाविरुद्ध आहे। तुमच्या रक्ताचा प्रत्येक थेंब हा स्वराज्यासाठी पाणी असेल जो जीवनासाठी आवश्यक आहे। आणि हे सगळे ऐकून मावळे हे गर्जना द्यायला सुरुवात केली आणि म्हणू लागले हर हर महादेव, हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना घेऊन जावलीत प्रवेश केला। जावली खिंडीत दाट जंगल, काटेरी झुडपं, खडकं असं वातावरण जणू काही रणभूमी ही सज्ज झाली होती। काही वेळातच भीषण युद्ध सुरू झाले, तलवारी चमकल्या, भाले आदळले, धनुष्यबाणांचा वर्षाव सुरू झाला। संपूर्ण जावली खिंड ही दणाणून गेली होती आणि अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः युद्धाचे नेतृत्व करत होते। सुरुवातीला मोरे घराण्याच्या सैनिकांनी युद्धाला प्रत्युत्तर तर केले, परंतु छत्रपतींचं नेतृत्व आणि मावळ्यांच्या मनातले धैर्य ह्या समोर त्यांना कमी पडायला झालं आणि छत्रपतींचं स्वतः नेतृत्व आणि उभं राहणं आणि मावळ्यांच्या मनातली जी भीषण डरकाळी होती हे सगळं बघून, मावळ्यांचं शौर्य बघून काही तासांच्या लढाईनंतर मोरे घराण्याला पराभव हा स्वीकारावा लागला। चंद्रराव मोरे पराभूत झाले आणि संपूर्ण जावलीचा प्रदेश हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला। गजानन मेहले यांनी लिहिले आहे की जावली जिंकणे म्हणजे फक्त जिंकणे नव्हते तर स्वराज्याला जणू काही नवीन पंख फुटणे होते। हा फक्त एक लढा नव्हता तर स्वराज्याचा दरवाजा उघडण्याचा क्षण होता। जावलीच्या विजयाने स्वराज्याला आणि अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांना 3 मोठे फायदे झाले होते। एक होता भौगोलिक फायदा, तो म्हणजे पश्चिम घाटावर पूर्णपणे नियंत्रण मिळाले होते आणि त्यामुळे पश्चिम घाटातील शत्रूच्या हालचालींवर नियंत्रण ठेवता आले।
दुसरा फायदा होता रणनीतिक फायदा। ह्याच प्रदेशावर पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड हा किल्ला उभारला होता आणि जदुनाथ सरकार हे आपल्या पुस्तकामध्ये लिहिले आहे की अफजल खानाचा वध प्रतापगडावर शक्य झाला आणि तो जावळी विजयानंतरच शक्य झाला, त्याची सुरुवात ही जावळी विजयानंतरच झाली होती। तिसरा फायदा हा रयतेला झाला होता। रयत ही मोऱ्यांच्या जुलमामधून मोकळी झाली होती। आता मोऱ्यांचे जुलूम हे बंद झाले होते आणि छत्रपतींवरचा विश्वास देखील आता रयतेमध्ये वाढला होता। लोक आता म्हणू लागली होती की हा आमचा राजा आहे, शिवबा हा आमच्यासाठी आहे आणि अशा प्रकारे छत्रपतींनी लोकांचा विश्वास दुपटीने मिळवला होता। जावळी जिंकल्यानंतर महाराजांनी वेळ वाया घालवला नाही, लगेचच तिथे प्रतापगडाच्या उभारणीला सुरुवात केली गेली आणि जणू इतिहासाने ठरवलं होतं की पुढे इथेच अफजल खानाचं वध होणार आहे आणि स्वराज्याचं नाव हे संपूर्ण दक्षिणेत वाढणार आहे। मित्रहो, त्यावेळी महाराजांनी जर जावळी जिंकली नसती तर कदाचित स्वराज्याची आजची कथा ही काहीतरी वेगळी लिहिली गेली असती। ही लढाई होती स्वराज्याचा दरवाजा उघडण्याची। हा दरवाजा उघडला गेला आणि स्वराज्यातील महाराष्ट्रातील संपूर्ण प्रदेशातील प्रत्येक गडावर भगवा हा फडकू लागला। आजही जावळीच्या खोऱ्यामध्ये फिरताना त्या रणगर्जना कानावर घुमतात, जय भवानी जय शिवाजी अशा प्रकारच्या रणगर्जना या कानात घुमत असतात। मित्रहो, हा क्षण तोच आहे ज्या क्षणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या क्षणामुळे स्वराज्याचा पाया हा आणखी मजबूत झाला। मित्रहो, आजचा हा माहितीचा व्हिडिओ बनवताना मी काही इतिहासकार आणि लेखक यांच्या पुस्तकांचा आधार घेतलाय, जसं की जदुनाथ सरकार यांचे शिवाजी अँड हिज टाइम्स, बाबासाहेब पुरंदरे यांचे राजा शिव छत्रपती, रणजित देसाई यांचे श्रीमान योगी, गजानन मुंडे यांचे शिवचरित्र एक अभ्यास अशा पुस्तकांचा आधार घेतला आहे। मित्रहो, आजचा जावळी खिंडीच्या विजयाचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर एक स्वराज्याचा एक मावळा म्हणून तो जास्तीत जास्त शेअर करावा, लाईक करून कमेंट मध्ये जय शिवराय जरूर लिहावे आणि आपले चॅनलवरचे आणखी असेच माहितीचे व्हिडिओ आणि छत्रपतींबद्दलचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे, तसेच बेल आयकॉनला जरूर क्लिक करावे, म्हणजे तुम्हाला इथून पुढे जे काही आम्ही व्हिडिओज अपलोड करू त्याचे नोटिफिकेशन्स मिळतील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय जिजाऊ जय शिवराय।